तू घटा है फुहार की मैं मिलना लिखा इसी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बॉच यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनला तो एक मैत्रीवर बनला. ओके, काय विषय नाही, एकदम बाहेर झाला व्हिडिओ. सर्व नक्की बनवा. हा व्हिडिओ तुम्ही 2 टॉपिकवर बनवू शकता, गर्ल किंवा बॉईज, काय विषय नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता, काय विषय नाही. व्हिडिओ खूप बाहेर झाला, सर्व नक्की बनवा. ओके, चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिले एक VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट केल्यानंतर CapCut नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर CapCutला ओपन केल्यानंतर CapCutचा इंटरफेस तुम्हाला यापण शो होऊन जाईल. न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. नॉर्मली एक तुमचा जो गर्लचा मॉडेलची इमेज आहे, पहिले त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. तर या हिशोबाने घेतो मॉडेलची इमेज, इथे सिलेक्ट करून या हिशोबाने इथे ॲड म्हणतो. त्या हिशोबाने इंटरफेस तुम्हाला CapCutचं भेटून जाईल. तर एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडिटचं ऑप्शन बघायला भेटेल, इथं बघू शकता. त्या ॲड व्हिडिओ क्लिक करा. खाली असे तुम्हाला भरपूर 5 ऑप्शन बघायला भेटणार किंवा काही त्याच्यात 6 ऑप्शन. ओके, काय विषय नाही. तर मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक सॉन्ग प्रोव्हाइड केलं आहे आणि एक PNG प्रोव्हाइड केली. ते 2 गोष्टी तुम्ही डाउनलोड करून घ्या. ते आपण इथं 1 नंबरला साऊंडचा आयकनच्या साऊंड जाऊन मी तुम्हाला जे सॉन्ग दिले ते साऊंड इथं ॲड करून घ्या. तर घेतो मी आपण सॉन्ग ॲड करू. तर या हिशोबाने सॉन्ग ॲड केल्यानंतर फोटोला ठेवायचं मित्र सॉन्गपर्यंत या हिशोबाने असे पुढे घेऊन टाका. म्हणजे पुढचं नाव आहे CapCutचं, त्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. या हिशोबाने बॅक येतो. आता मित्रांनो, खाली स्क्रोल डाऊन करा. एक तुम्हाला एक रेटिओचं आयकन बघायला भेटेल, बघू शकता. कॅप्शनच्या शेजारी रेटिओच्या आयकॉनवर क्लिक करा. जी आपली साईज असेल ती 9.16 सिलेक्ट करायची, 1 नंबरची फ्रेम, आणि ती म्हणा. एवढं केल्यानंतर फोटोवर क्लिक करा, बघू शकता. पहिले बीट टाका तुम्हाला 1 सेकंदवर. 1 सेकंद राहिल्यानंतर तुम्ही मॉडेलची इमेज क्लिक केलाय, ॲड केला, त्याच्यावर क्लिक करून इथं स्लाइट मारा आणि जो पार्ट आहे पुढचा त्याला डिलीट करून टाका. आपल्याला नॉर्मली एवढा मॉडेलची इमेज ठेवायचा आहे. तर त्यावर क्लिक करून त्याला फुल करून टाकायचं. फुल इथं या हिशोबाने त्याला झूम करा. नॉर्मली इकडे घ्या हिशोबाने. ओके, अशा पद्धतीने. आणि इथं की मारा एक पुढे या लास्टला. नॉर्मल त्याला अशा फोटोला इथपर्यंत घ्या. बघू शकता की ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटले या हिशोबाने. अश्विन केल्यानंतर परत पुढं तुम्हाला एक दुसरा इमेज ॲड करून घ्यायचं. या हिशोबाने तो तुमचा इमेज असेल, बघू शकता. या इमेजला ठेवायचं तुम्हाला 3 सेकंदपर्यंत, काय विषय नाही. त्याला सुद्धा इथं फिलअप करून घ्या. त्याला तर स्टार्टिंगला की मारा, लास्टला की मारा, अजून नॉर्मल झूम करा. म्हणजे एक ॲनिमेशन तुम्हाला असे बघायला भेटेल, बघू शकता. पहिल्या व्हाईट बिटो क्लिक करा. तिथं तुम्हाला ओव्हरलीमध्ये येऊन तुम्हाला एक लावायचं. इथं सुपरपोज म्हणून एक इफेक्ट बघायला भेटले या हिशोबाने, बघू शकता मित्रांनो. हा स्टार्टिंगला इफेक्ट मिळता, व्हिडिओ इफेक्ट मिळता, वर सर्च करा ब्लर. या हिशोबाने तर मित्रांनो, ब्लरी फोकस नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तुम्हाला. त्याला सिलेक्ट करून ते यस म्हणा. त्याला ठेवायचं फक्त आपल्याला इथपर्यंत, पहिल्या बीटपर्यंत या हिशोबाने, बघू शकता. हा इफेक्ट त्याच्या क्लिक करून ॲडजस्टमध्ये या, ब्लर थोडं कमी करून टाका या हिशोबाने. ओके, असे मला बघायला भेटेल. परत त्यापुढं इमेज ॲड करून घ्या 3-4, काय विषय नाही. ओके, या हिशोबाने घेतो इमेज ॲड करून. हा इमेज ॲड करा. त्याला ॲड करायचं 6 सेकंदपर्यंत या हिशोबाने. ओके, त्याच्या तिथं आल्यानंतर इफेक्टमध्ये या, व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. इथं स्प्लाईटमध्ये या. इथं 3 लेयर्स मिरर 1 नंबरचं इफेक्ट आहे. त्याला स्टार्टिंगपासून तर एवढं प्रोजेक्टपर्यंत ॲड करून घ्या. ओके, त्याच्या क्लिक करून ॲडजस्टमध्ये फिल्टर 0 करा. वर्टिकल तुमच्या हिशोबाने ते सेट करा या हिशोबाने. स्टार्टिंगला की मारा, परत लास्टला यायचं मित्रांनो, आणि नॉर्मल फोटो इथे झूम करा. एक ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटलं हिशोबाने. त्या व्हाईट बिटो क्लिक करा 2 नंबरच्या. इथं तुम्हाला लावायचं आहे, इथे बघू शकता तुम्ही. व्हाईट फ्लॅश लावून टाका या हिशोबाने. त्यानंतर परत पुढं दुसरं इमेज ॲड करून घ्या या हिशोबाने. हा इमेज ॲड करून घ्या. परत लास्टला दुसरं इमेज इथे ॲड करून घ्या. हा इमेज ॲड करून घ्या लास्टला. ओके, काय विषय.
त्या इमेजला तुम्हाला ठेवायचं सॉन्गपर्यंत या हिशोबाने बघू शकता. तर ते दोन्ही इमेजला की मारा मित्रांनो. नॉर्मल झूम करा, त्याला सुद्धा की मारा, शेवटल्या लास्टला झूम करा फोटो या हिशोबाने. तर एवढं केल्यानंतर आता प्रत्येक व्हाईट विंडो क्लिक करून इथं ब्लॅक फ्लेड लावा, शेवटला लाईट इफेक्टमध्ये व्हाईट फ्लॅश लावा या हिशोबाने. अशा केल्यानंतर आता ओव्हरलीमध्ये या, ॲड ओव्हरलीमध्ये जा. तुम्हाला मटेरियलमध्ये एक PNG प्रोव्हाइड केली एंड तक 7 या पद्धतीने. ओके, ते PNG शेवटपर्यंत घेऊन टाका. पहिले ते PNGला आहे तुम्हाला मित्रांनो इथपर्यंत डायरेक्ट पहिले शेवटपर्यंत घेऊन टाका, काय विषय नाही. ओके, अशा पण आल्यानंतर इथं कट मारा 6 सेकंदवर. तिला डायरेक्ट स्टार्टिंगपासून ॲड करायचं आपल्याला इथं 6 सेकंदपासून. नंतर तुम्हाला इथून 3 सेकंदपर्यंत ठेवायची. ओके, काय विषय. त्या PNGला सेट करा मित्रांनो आता या हिशोबाने. ओके, तिला पण त्या हिशोबाने सेट करून घ्यायचे PNG अशा पद्धतीने. एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, लाईट इफेक्टमध्ये या. लाईट इफेक्टमध्ये आला तर लीक व नाच इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. त्या इफेक्टला शेवटपर्यंत घेऊन टाका त्या हिशोबाने. ॲडजस्टमध्ये ॲटमॉस्फिअर ते 50 ठेवा. अशा फायनल तुमचा व्हिडिओ डायरेक्ट रेडी होतो आहे. सेटिंगमध्ये यावर फ्रेम 60 करा, कोडिट हाय करा, डायरेक्ट व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. ते आपण व्हिडिओ एकदम भारी सर्व नक्की बनवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.